मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय। योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्य किल शक्तिधरस्वधाम्ना अन्योन्यहस्तशरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। पांडुरंग करू प्रथम नमन, 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 पांडुरंग करू प्रथम नमन। हरे तुझे चरण तुझे चरण संगाजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। हरी पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संगतिया, 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 पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संगतिया। हरी पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संगतिया, संगतिया त्याच्या कृपेने कधी जावी सर्व म्हणजे गुरुदास तुका, त्याच्या कृपेने कधी जावी सर्व म्हणजे गुरुदास तुका, त्याच्या कृपेने कधी जावी सर्व म्हणजे गुरुदास तुका, दास तुका, दास तुका, दास तुका। टाळी होऊ दे जोरदार। वा। पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। बाबाजी सद्गुरु दास तुका, जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण। तेची वंदू चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता। प्रस्तुत प्राप्तरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान संत श्री जगतवंदनीय जगद्गुरु सर्वश्रेष्ठ देवनिवासी तुकोबाराय यांचे परम कृपापात्र परम शिष्य एकनिष्ठ असणारे श्री संत निळोबाराय। निळोबारायांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला हा अभंग। आजच्या अभंगाच्या माध्यमातून निळोबाराय विशेष स्वरूपानं पाहितलं इथं मार्गाचं मार्गदर्शन करतात, है की नाही। कार्यक्रम किम निमित्तानं आहे, आपण सर्व ज्ञात आहात, तरी पण एक वक्तव्याचं कर्तव्य आहे। आपल्याच परिसरातील महान वैभव परमार्थप्रेमी निष्ठावंत वारकरी श्री हरिभक्तपरायण भगवान महाराज मरसुळकर यांच्या वैकुंठ गमन महोत्सवानिमित्त असणारी ही सेवा आहे। माझ्यासारख्या पामर बालकाकडे आलेली सेवा आहे। सद्गुरू मोतीराम महाराजांची सेवा आहे, मोठ्या महाराजांची, मोठ्या बाबांची सेवा आहे। ज्यांचं विशेष स्वरूपानं पाहितलं पहिल्यापासून आग्रहाचं निमंत्रण असणारे हरिभक्तपरायण आपल्याच परिसरातील वैभव असणारे निष्ठावंत वारकरी परमार्थप्रेमी दत्ता महाराज कुरुंदेकर, टाळी होऊ दे जोरदार। आणि
ज्यांचंच योग्य मार्गदर्शन होत आहे ते भगवान महाराजांचंच मार्गदर्शन दत्त महाराजांना लाभलेलं आहे आणि इथून पुढेही त्यांच्याकडेच हे संपूर्ण मार्गदर्शन आहे. म्हणजे थोडक्यामध्ये सरळ सरळ मोकळ्या भाषेमध्ये सांगायचं झालं पुढचे उत्तराधिकारी म्हणायला काही हरकत नाही. अशा स्वरूपानं असणारे आपल्याच परिसरातील वैभव दत्ता महाराज तेही उपस्थित आहेत. त्यांच्या तुमच्या सर्व गावकरी मंडळींच्या वतीनं सेवा करण्याचा परम पावन योग आहे. महाराष्ट्रामधील नामवंत गुणीजन कलाकार मंडळी आपल्याच परिसरातील वैभव असणारे स्वर गंधर्व ज्यांचं नावच समोर आलं की माणसाचं मन एकाग्र होते, मंत्रमुग्ध करून टाकणारे त्यांचा गोड असा आवाज, मधुर असा आवाज असणारे श्री बालासाहेबराव सुरेगावकर. एकदा जोरदार टाळी होते. ते उपस्थित आहेत. 7 ते 9 वेळ होता. मामान म्हणले थोडंसं, म्हणले मालक थोडंसं वेळ आहे म्हणले. मला काही हरकत नाही, तुम्ही येत असताल तर म्हणलं आम्ही अजून 10-20 मिनिटं अजून वाट पाहू. तेही उपस्थित झाले. त्यांनाही मनापासून धन्यवाद. त्यांनाच गोड अशी साथ केलेले प्रमाण कंठस्थ महाराज विचार जर केला तर महाराज हे बी वैभव सद्गुरू मोतीराम महाराज ह्या परंपरेमधील फळा संस्थांमधील असणारे महाराज, प्रमाण कंठस्थ संगीत विशारद असणारे आपले कैलास महाराज पौळ फरकांबेकर, त्यांनाही मनापासून धन्यवाद. सोबत असणारे सगळे आता हे माऊली महाराज आहेत, तिकडं सुदर्शन महाराज आहे टाळ घेऊन उभे राहिलेले, इकडं पाहितलं आमचे शिवाजी महाराज, हे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहेत. मृदंगाचार्य हनुमंत महाराज आहेत, है की नाही? नाव बी हनुमंत आहे, मृदंग बी तसंच वाजला महाराज. टाळी होतं नाही का जरा, टाळी वाजवाय GST नाही बरं. हा, नाव बी तसंच आहे हनुमान सारखं आणि हनुमंतराय सारखंच मृदंग वाजला. थोडक्यात सांगायचं त्यांच्या बाजूला त्यांना साथ करणारे दादाराव महाराज दिग्रसकर, एका जोरदार टाळी होतं. यांना काय उपमा द्यावं, आम्ही ह्या शब्दामध्ये काय वर्णन करावं विचार केला तर, है की नाही? शास्त्र सांगते दत्त महाराज, हा वापटीकर, हा तेही 7 महाराज सुंदर स्वरूपानं. भागवत शास्त्र उघडलं तर भागवत शास्त्र सांगतं यांची महिमा महाराज. प्रल्हाद स्थालधारी तरल गतितयाच उद्धव कांस्यधारी वीणाधारी सुरर्षी स्वर कुशलतया राग करतार्जुनो भूत इंद्रोवादी मृदंगम जय जय सुकरा कीर्तने ते कुमारा. याच्यामध्ये सर्वच जण आपण उपस्थित आहेत. सर्व बाहेरून आलेली परिसरातील पळसगाव मंडळी सुद्धा महाराज उपस्थित आहेत. सर्वांना पाहितलं मनापासून धन्यवाद. सेवेला प्रारंभ. विठाला ज्यांचं कार्यच एवढं महान होतं महाराज, जे की ज्यांचा वैकुंठ गमन महोत्सव 16 कीर्तन चालू आहे. आज जवळजवळ महाराजांनी सांगितलं बैठकीमध्ये, आज कितवा दिवस आहे? 12वा दिवस. म्हणजे याच्या अगोदरही ज्ञानेश्वर मंदिरामध्ये ज्यांनी मंदिराची निर्मिती केली, माऊली ज्ञानोबारायांची प्राणप्रतिष्ठा केली, प्राणप्रतिष्ठा करून तिथं सप्ताह स्वयं स्वतः चालू केला. कोणी? भगवान महाराज. बघा संत महात्म्याचं कार्य, संत महात्म्याचं कार्य बस दिसून कशा स्वरूपाने येतंय विचार केला तर महाराज सप्ताह प्रारंभ केला आणि सप्ताह प्रारंभ करून पाहितलं शेवटच्या क्षणाला देह ठेवला. म्हणजे संत ओळखल्या जातात शेवटच्या क्षणी, है की नाही? शूर ओळखावा रणी आणि संत ओळखावा मरणी. मग ह्यालाच हे तात्पर्य होते महाराज. भगवान महाराजांनी तो सप्ताह प्रारंभ केला. म्हणले सप्ताह प्रारंभ करून महाराज विचार केला तर म्हणले पुन्हा हे सर्व परिसरातील जे मंडळी आहेत, दत्त महाराज असतील, सर्वांनी गावातील भाविक भक्त मंडळी असतील, पुन्हा पाहितलं त्यांच्या वैकुंठ गमन महोत्सवानिमित्त पुन्हा सप्ताह सुरू झाला. आज त्याचा
6वा दिवस, हे 6व्या दिवसाचं पुष्प माझ्यासारख्या पामर बालकाकडे आलेलं आहे. महाराज, मोठे महाराज जशी सद्बुद्धी देतील त्याचप्रमाणे आपण सर्वजण मिळून अगदी अल्पशा कालावधीमध्ये आपण सर्वजण सेवा करण्याचा प्रयत्न करू. विठाला या परिसरामध्ये महाराज ज्यावेळेस मी कथेला आलो होतो कोठारीला, तर कोठारीला कथेला आलो होतो. कथेला आल्यानंतर महाराजांचं आमचं प्रत्यक्ष भेट झाली, प्रत्यक्ष बोलणं झालं. महाराजांनी कथा सुद्धा बसून ऐकली होती. म्हणले महाराज गोड बोलतात. म्हणले महाराज तुमच्यासारख्या पामर पायीतला विचार केला तर म्हणलं मोठ्या मोठ्या थोर महापुरुषांचा आशीर्वाद आहे. म्हणलं मोठ्या महाराजांचे पुण्य आहे. म्हणले मस्त कथा करतात. म्हणले आणि त्यावेळेसच आमचं प्रत्यक्ष महाराज एक 5-10 मिनिटाचा संवाद झाला होता. महाराज सुद्धा अर्धा तास कथेला बसले होते. आवडलं होतं त्यांना. त्याच्यावर पुन्हा महाराज भेट नाही झाली. त्याच्यावर महाराज एकदम मोबाईलमध्ये फेसबुकला बघितलं. आता सोशल मीडियाच्या माध्यमातून मामाश्री लवकरच मिळते. लगेच त्यांचा फोटो बघितला, भावपूर्ण श्रद्धांजली. म्हणलं की बस थोडासा मनाला धक्का लागला महाराज. कारण आता असे अनुभवी पुरुष फार कमी मिळणार आहेत महाराज. आणि हे मोठ्या महाराजांच्या सानिध्यातले हे सर्व मोठ्या तालमीमधले हे माणसं आहेत महाराज. असे बरेचसे बोटावर मोजण्यासारखे महात्मे आता ऐसे कोणी होणे नाही, आता ऐसे कोणी होणे नाही, आता ऐसे कोणी होणे नाही, आता ऐसे कोणी होणे नाही. हरी वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या गाणी, आता ऐसे कोणी होणे नाही, आता ऐसे कोणी होणे नाही, आता ऐसे कोणी होणे नाही. रागाच्या गोष्टी ऐकल्या त्या गाणी, आता ऐसे कोणी होणे नाही, आता ऐसे कोणी होणे नाही, आता ऐसे कोणी होणे नाही, होणे नाही. आता ऐसे कोणीच होऊ शकत नाही महाराज. महापुरुष संत महात्मे त्यालाच म्हणलं जातंय की सत्य आणि संत महात्मे बस वैराग्य धारण करून पाहितलं बस भगवंताला समर्पण करणं. कारण भक्ती 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 अहो 9 प्रकारची भक्ती शास्त्रकार सांगतात. श्रवणम कीर्तनम विष्णु स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. परंतु 3 भक्तीचे प्रकार आहेत आणि ती 3 भक्तीचे प्रकार सर्वांच्याच पाहितला आचरणामध्ये उतरतील अशातला भाग नाही. आणि ज्याच्या आचरणामध्ये पाहितलं समर्पण भक्ती उतरली तेच खरे संत महात्मे ठरले. मग विचार जर केला तर अशा महात्म्याचं नाव लौकिकच नाही तर अलौकिक स्वरूपानं होतंय. मग ह्याची ख्याती जर विचार केली तर मला जोपर्यंत सूर्यचंद्र असे सोहळे जर होत असतात तर फक्त संत महात्म्याचेच होते. कोणाचे होतात? संत महात्म्याचे सोहळे होतात महाराज.
म्हणून तर महाराज बघा विचार करा, भगवान महाराजांनी आल्यावर बैठकीमध्ये थोडीशी चर्चा झाली आमची. आल्या आल्या मी माऊली ज्ञानोबाच्या मंदिरात दर्शनाला गेलो. दर्शनाला गेल्यावर दत्त महाराजांनी सहज सांगितलं, म्हणजे महाराज आयुष्यभर केलेला परमार्थ आहे आणि तो आयुष्यभर केलेला परमार्थ म्हणले ह्या मंदिराला लावलाय. म्हणजे काय याच्यापेक्षा काय पाहिजे अजून मला सांगा. आयुष्यभर केलेला परमार्थ. महाराज विचार केला तर आपलं आपलं सर्व प्रपंच माणसं महाराज आपलं आपलं बघतात, पण महात्म्याचं तसं नाही. विरला पावे 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 पावे बिरला पावे बिरला पावे विरला पावे एकादा विरला पावे एकादा विरला पावे विरला पावे विरला पावे विरला पावे ओ बिरला पावे बिरला पावे बिरला पावे एकादा बिरला पावे बिरला पावे बिरला पावे एकादा बिरला यालाच म्हणतात बस एक बॉल असाव आणि फक्त 6 रन असाव. एका बॉल मध्ये 6 रन, 6 रन मध्ये पाहिलं त्या 6 मध्ये महाराज मॅच विनर असाव. यालाच ही ताकद म्हणतात महाराज. विठाला आज विचार केला तर कीर्तन कमी झालं तरी काही हरकत नाही. मग हे कुठं सापडतात मला रती महारती. हा बरोबर आहे का नाही माऊली. नाही तर दोघं एका जागेवर सापडत नाहीत कमी जास्त. एक आहे तर एक नाही. काय मरसुलकर मंडळी गावकरी मंडळींना परम पावन योग घडून आणलेला आहे. दत्ता महाराजांना योग आणला. हा आणि हे योग घडून आणला म्हणजे त्यांच्या माध्यमातून कोणाच्या भगवान महाराजांच्या वैकुंठ गमन महोत्सवात आयोजनानुसार खूप गोड आयोजन आहे. महाराज द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहे. विठाला विठाला याला खरं वैराग्य म्हणावं, याला खरं त्याग म्हणावं. माणसाच्या जीवनामध्ये मिळतंय आणि मिळून त्याग करणं लय महत्वाचं आहे. काही काही लोकांच्या मनामध्ये येते अंगूर खट्टे अंगूर खट्टे अंगूर आंबट आहे. अरे तोंडालाच येत नाही तर अंगूर आंबट नाही तर काय म्हणशील. आंबट नाही तर काय म्हणशील म्हणले. विचार केला तर महाराज तोंडाला येऊन त्याचा त्याग करणं त्याला महाराज त्याला म्हणतात खरी ताकद. विठाला संत महात्म्याची ही स्थिती असते महाराज. स्वयं स्वतःला महाराज वैयक्तिक घर बांधलं नसल. त्यांना 2 सुपुत्र आहेत ज्यांचं नाव माधव महाराज मृदंगाचार्य आहेत. त्यांचा बी योग आलता. दुसरे काय नाव म्हणे तुकारामजी. बघा नाव बी बघा तुकारामजी. हे 2 सुपुत्र आहेत. सुपुत्र महाराज विचार केला तर महाराज ते कमाई संपत्ती धन कमवू शकले नसते. भरपूर काही कमाई करून ठेवू शकत होते. मात्र महाराज विचार केला तर महाराज काही कमाई करण्याच्या भानगडीत पडत नाही. ते संत असतात. शून्य
हरी वाढता पुण्य धर्म केला वाढता पुण्य धर्म केला संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता पुण्य धर्म केला हरी वाढली ताकदच मोठी सामर्थ्य परमार्थाचं सामर्थ्य संसाराच्या नावे घालून या शून्य वाढत आहे पुण्य धर्म केला महाराज हे चक्रामधून जर फिटायचं असेल तर हे परमार्थ करावं लागते महात्म्याची ही स्थिती असते यालाच थोडक्यामध्ये म्हणतात आमच्या तुमच्यासारख्या जीवात्म्याचं नाही आम्ही आहेत संसार त्यालाच म्हणतात संसार में जो रहता है उसको कहते जीवात्मा और संसार में रहकर जो निर्लिप्त है उसको कहते महात्मा और संसार को अपने इशारों पे नचाता है उसको मेरा क्या दुनिया से का मेरा क्या दुनिया से का काय करू शकले नसते महाराज आपल्या लेकरा बाळासाठी मुला बाळासाठी महाराज भरपूर काही कमाई करून ठेवू शकले असते पण संत महात्मे त्या भानगडीमध्ये पडत नाही हे असे एकच नाही तुमच्या पुढे लाखो उदाहरण ठेवता येतात मोठ्या महाराजाचं बी उदाहरण ठेवता येईल महाराज
प्रत्यक्ष मोठ्या महाराजाचं उदाहरण. मोठे महाराज काय करू शकले नाहीत. अहो गुरूंना आज एवढाले आश्रम बांधून दिले, एवढाले धर्मशाळा आळंदी सारख्या पंढरपूर सारख्या ठिकाणी बांधून दिल्या, कोटी कोटी रुपयाच्या आहेत. पण मोठ्या महाराजांनी कुठं ईट रचली का दत्ता महाराज? कुठं ईट कुठं जागा तरी घेऊन ठेवली का फुटभर? स्वतःच्या लेकराचा त्याग केला, स्वतःच्या लेकराचा महाराज. तसं महाराजांनी विचार केला नाही की स्वयं स्वतःचे दोन लेकर आहेत, जे बापाचं कर्तव्य असतंय ते सुद्धा महाराज विचार केला तर महाराज त्याचा सुद्धा त्याग केला आणि त्याग करून परमार्थ केला. हे भगवान महाराजाचं कार्य. विठाला हो महाराज. मोठ्या महाराजांनी सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये महाराजांनी लेकरा बाळायला सुद्धा काही नाही विचार केला. आता हे सगळे परिसरातले तुम्ही जाणकार मंडळी आहेत. महाराज मोठ्या महाराजांना माझ्यापेक्षाही जवळून बघणारे. मी तर कधी कधी म्हणत असतो मी त्यांचा वंशज आहे, पण माझ्यापेक्षा ज्यांना ज्यांना मोठ्या महाराजांचं सानिध्य लाभलं, ज्यांना ज्यांना सहवास लाभला ते मोठे परम भाग्यवान आहेत. ते मोठे भाग्यवान आहेत महाराज मोठ्या महाराजाच्या सानिध्यातले. एक वेळेस मंदिरामध्ये पद्मावती तीर्थक्षेत्रामध्ये महाराज मंदिराचं थोडंसं जरा पावसाचं पाणी खाली पडू लागलं. महाराज स्वतःच्याच घरामधलं म्हणले ती जोडणी काढा म्हणले, आणि ती जोडणी काढून म्हणले दत्तात्रयाच्या मंदिराच्या वरचं पाणी खाली पडायले देवाच्या अंगावर, तिथं जोडणी जोडा म्हणले. हे महात्म्याचं वैभव असते महाराज. आणि खरं महात्मा देवासाठी घेवनी अवघा भोग दिला, अवघा भोग दिला, अवघा भोग देवासाठी घेवनी अवघा भोग दिला, अवघा भोग दिला, अवघा भोग दिला. आणि देवासाठी घेवनी देवासाठी अवघा भोग त्याजीला. हे महात्म्याचं कार्य असते महाराज. आता सहजच महाराजांसाठी महाराजांचे जे आवडते गाव आहेत, आवडते जिथं जिथं मोठ्या बाईतलं भगवान महाराजांना जास्त मानतात, अशा लोकांनी महाराज असं सहकार्य जरी केलं तर इथं महाराज कमी पण नाही. इथं काय माणसाचं वाढतंय, देवाची सुद्धा ती स्थिती आहे की नाही. अगोदर देऊन बघ, नाही तुला बघ किती दिलं ते मग. एक पाऊल टाकून बघ, नाही तुझ्यासाठी 10 पाऊल पुढे आलं तर ही भगवंताची प्रतिज्ञा आहे. विठाला विठाला. आयुष्यभर परमार्थ केला महाराज, आणि परमार्थ करून त्या परमार्थ त्या गतीला सद्गतीला प्राप्त झाले. उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगेल जीवखानी. मोठ्या आनंदानं महाराज विचार केला तर महाराजांचे 3 स्थान होते. महाराजांना जगाच्या मालकाच्या चरणावर देह समर्पण केला होता. तसं भगवान महाराजांनी सुद्धा माऊली ज्ञानोबारायांच्या मंदिरामध्ये आता पाहितलं समाधी संजीवन सोहळा झालाय, पार पडलाय. आणि माऊलींच्या दरबारामध्ये बसून माऊलींचं चिंतन करत करत ज्यांनी आयुष्यभर केलेलं परमार्थ, त्या परमार्थाचे पाहितलं शेवटचं फळ महाराज देह त्याग चलता बोलता गेले. त्रास झाला का काही? आता काही वेळेस त्रास बी होतंय. तुम्ही असं समजू नका काही लोकांचे हे मनामध्ये गैरसमज आहे. रात्रंदिवस भजन केलं, रात्रंदिवस हे कीर्तन केलं, काय शेवटचा वेळ आला, काय वेळ आला, काय हे लोकांचा गैरसमज आहे. कारण खरे महात्मे, खरे संत, खरे विचार केला तर महाराज तो भोग इथंच भोगून संपून जातात. तुम्हाला प्रत्यक्ष उदाहरण मोतीराम महाराजांच पुढे ठेवावं लागेल. मोतीराम महाराजांच्या पायामध्ये आळी होती महाराज, जखम झालेली होती पायाला, जखम झाली, त्या जखमेमध्ये आळी होती. एका सद्ग्रस्तानं महाराजांना झोप लागली, झोप लागल्यावर सहज ती आळी काढल्यावर महाराजांनी बघितल्यानंतर उठून ती जशी आळी काढलीस का तशी ती आळी परत टाक म्हणली. का? कारण तो माझा भोग आहे आणि तो माझा भोग मला इथं संपवायचा आहे. मग हे सांगायचं तात्पर्य खरे संत महात्मे पुरुष खरा भोग इथंच भोगून पाहितलं संपूर्ण
वैकुंठ गमन जातात महाराज, वैकुंठ गमनाला जातात, भगवंताचं दर्शन प्राप्तात. यालाच म्हणतात देव पहावया गेलो देवची होऊन ठेवलो. महाराज ही ताकद आहे परमार्थाची, आयुष्यभर केलेलं. आता हे सांगायचं नाही भरायचा अभंगच आहे महाराज. मार्ग दावूनी गेले आधी. मार्ग किती स्वरूपाचे हे मी जास्त तुम्हाला सांगत बसणार नाही. मार्ग देवाकडे जाण्याचे बरेचसे मार्ग आहेत. ज्ञान मार्ग आहे, कर्म मार्ग आहे, योग मार्ग आहे, भक्ती मार्ग आहे. याच्यामध्ये सरळ साधा सोपा आमच्या तुमच्यासाठी निवड करणारा जर मार्ग असेल तर सरळ साधा सोपा आपला भक्ती आहे की नाही. भक्ती मार्ग बहु सोपा. याच्याहून एवढा सोपा भक्ती मार्ग कोणताच नाही. तुम्ही ज्ञान मार्ग सहज सहज ज्ञान प्रगट होणं एवढं सोपं नाही. कर्म मार्ग, कर्म तर करावंच लागेल. भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये अर्जुनाला सांगतात कर्मणी वाधिकार असते मा फलेषु कदाचन. कारण जैसा कर्म करोगे वैसा फल पाओगे. ही ताकद महाराज कर्माची. पण मंत्र कर्मकांडद्वारे. आता हे पुजारी जी महाराज कर्मकांड करतात. कर्मकांड करणं एवढं सोपं आहे का? पूजा करणं एवढं सोपं आहे का? मंत्र चालतो ना परी गणती होयले ना, गणती होयले ना, गणती होयले ना. मंत्र चालतो गणती होयले ना, परी गणती होयले ना, परी गणती होयले ना. हरि मंत्र चाले थोडा दडती होय वेडा. मंत्र चाले थोडा परी दडती होय वेडा. हरि मंत्र चाले थोडा परी दडती होय वेडा. मंत्र चाले थोडा परी दडती होय वेडा वेडा वेडा. दडती होय वेडा, दडती होय वेडा. मंत्र 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 कळतो ना परी दडती होय वेडा. वेडा 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 वेडा. हरि दडती होय वेडा. मंत्र चले थोडा दडती होय वेडा. दडती होय परी दडती होय वेडा. वा, असं रोजच कीर्तन असं मला तर वाटतं. लय कीर्तन करावं लोडच नाही दत्त महाराज. हा हा महाराज यांचं ऐकायला कधी मिळेल आपल्याला? हा फार क्वचित क्वचित. पण हे सगळ्याला समजेल अशातला भाग नसते. विठाला मंत्र उच्चारण करणं सुद्धा पाहितलं. बस मंत्राकडून माणसाला अपशब्द पाहितलं. यंत्र मंत्र तंत्र जडीबुटी करीसी. 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 जडीबुटी 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 जडीबुटी. यंत्र मंत्र तंत्र जडीबुटी करीसी. यंत्र मंत्र तंत्र जडीबुटी करीसी. भूताच्या योनीसी जाशील तू. भूताच्या योनीसी जाशील तू. अरे भूताच्या योनीसी जाशील तू रे. यंत्र मंत्र तंत्र जर करशील तर भूताच्या योनीला जाशील. क्या बात आहे. वा, भूताच्या योनीसी जाशील तू. चला 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 पुढे. भूताच्या योनीसी जाशील 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 तू. यंत्र मंत्र तंत्र जडीबुटी करीसी. यंत्र मंत्र तंत्र जडीबुटी करीसी. अरे भूताच्या योनीसी जासी तू. ये भूताच्या भूताच्या योनीसी जासी तू. भूत
भक्ताच्या योनी जाशील तू जाशील तू जाशील तू यंत्र मंत्र दंत जडीबुटी करीसी ओ यंत्र मंत्र दंत भूताटवी करीसी 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 जडीबुटी करीसी मंत्र आहे की नाही हा जडीबुटी वाले विचार केला तर माणसाच्या मनातून वाणीतून थोडस अपशब्द म्हणजे थोडक्यामध्ये पाहितलं शब्दाचं उच्चारण जरी नाही झालं तरी माणसाला काय लागत आहे दत्त महाराज दोष लागत आहे दोष त्याच्यासाठी महाराज हे दोष न लागण्याचे हे कर्मकांड मंत्र एवढं सोपं नाही त्याच्यासाठी तर यंत्र मंत्र तंत्र लावलं हा विचार केला तर महाराजांचे शब्द आहेत महाराजांचे बोलत पण खरा मार्ग सोपा जर असेल तर फक्त महाराज भगवंताचा भक्ती मार्ग सोपा आहे विठाला विठाला काय त्या निळोबारायांचा अधिकार असेल महाराज विचार केला तर जे जगद्गुरु तुकोबारायांचे पाहितलं 14 टाळकरी होते 14 टाळकरी नेमलेले टाळकरी असायचे परंपरेमध्ये महाराज जसं मोठ्या महाराजांचे काही टाळकरी मोतीराम महाराजांचे काही टाळकरी तसं जगद्गुरु तुकोबारायांचे 14 टाळकरी होते त्या 14 टाळकऱ्यापैकी एक परम कृपापात्र परम शिष्य होते निळोबाराय ते निळोबाराय ज्या क्षणाला महाराज अनुष्ठानाला बसले होते कुठं अनुष्ठानाला बसले ना अनुष्ठानाला बसल्यानंतर महाराज विचार केला तर बस 1 दिवस झाला 2 दिवस झाला असे 1 2 3 4 नाही संपूर्ण 14वा दिवस निघाला 14वा दिवस सूर्य उदय झाला अन्नाचा कण नाही पाण्याचा थेंब नाही अनुष्ठान चालू महाराज विचार केला तर आपल्या गुरुचं स्मरण चालू स्मरण चिंतन चालू आहे महाराज जगाच्या मालकाला चिंता लागली जगाच्या मालकाला चिंता लागल्यानंतर म्हणले विचार केला तर आज 14वा दिवस निघालाय पाण्याचा थेंब नाही अन्नाचा कण नाही महाराज त्या क्षणाला जगाचा मालक निळोबारायच्या समोर आला आणि समोर येऊन सांगितलं निळोबाराय मीच तो जगाचा मालक कोण कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम पंढरीश पांडुरंग परमात्मा तर त्या क्षणाला निळोबारायने सांगितलं तुला कोणी बोलवलं बोलाविले कोणी तुझ लागे 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 बोलाविले
वा तुझ लागी येथे बोलाविले कोणी प्राथिल्या वाचुनी आलास रे का देवा तू असशील म्हणले जगाचा मालक तुला कोण बोलवलंय कोणी बोलवलंय तुला कोणी बोलवलंय म्हणे महाराज जगद्गुरु तुकोबारायचा दावा केला तुकोबाराय स्वयं स्वतः आले तुकोबाराय 2 वेळेस वैकुंठामध्ये गेलेले 2दा यावं लागलं कोणासाठी अधिकार आहे महाराज ताकद आहे 2 वेळेस यावं लागलं महाराज विचार केला तर ही ताकद आहे महाराज मार्ग जर सोपा असेल तर फक्त भगवंताचा भक्ती मार्ग सोपा आहे आणि त्या भक्ती मार्गाने पाहितलं आमचे तुमचे संत महापुरुष आम्हाला तो मार्ग मग ह्या अशा गुरुच्या शरण मध्ये गेल्यानंतर माणसाच्या जीवनाचं कल्याण होते मौली ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी मध्ये वर्णन करतात मडोनी जाणतेने गुरु भजिजे तेने कृतकार्य होईजे जैसे मोळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषते अशा गुरुच्या शरण मध्ये गेलं पाहिजे गुरुच्या शरण मध्ये गेल्यानंतर माणसाचं काय हेच नाही ग्रंथ साहेब तुम्ही गुरु गोविंद सिंगजीचा ग्रंथ साहेब ग्रंथ काढा शीख लोकांचा नामदेवरायचे बरेचसे पद आहेत महाराज त्या ग्रंथ साहेबामध्ये गुरु बिना कौन बताए क्या बात है बड़ा बिकट है जय हो बड़ा बड़ा बिकट है माया गुरु बिना कौन बताए बात ताली वाजव बसले कौन बताए गुरु बिना कौन बताए बात गुरु बिना कौन बताए हरे अपना बिकट है माया घाट बड़ा
गुरुशिवाय कसं मला कळल महाराज? गुरुविना अनुभव महाराज, गुरुशिवाय सामर्थ्य नाही. त्याच्यासाठीच गुरुचे चरण. एक प्रकारानं महाराज गुरुच्या चरणावर नतमस्तक व्हावं. देव जर जगाचा मालक प्रसन्न झाला, अरे मी देव आहे असेल देव, पण आपले गुरुवर जर निष्ठा असेल, गुरुवर जर पाहितलं श्रद्धा असेल, विश्वास असेल, तर गुरुच्या चरणावर नतमस्तक गुरु परमात्मा परेशो, 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 ऐसा ज्याचा दृढ विश्वास, ऐसा ज्याचा दृढ विश्वास, गुरु परमात्मा परेशो, गुरु परमात्मा परेशो, ऐसा ज्याचा दृढ विश्वास, ऐसा ज्याचा दृढ विश्वास, गुरु परमात्मा परेशो, गुरु परमात्मा परेशो, गुरु परमात्मा परेशो, परमात्मा परेशो, वा. गुरु परमात्मा परेशु. मी काय सांगितलं? कारण देव जरी उभा असेल तर देवाला एकसर करून बाजूला सारा. गुरु गोविंद दोनों खड़े, काकू लागे पाय, जिसके चरणों में झुकना चाहिए तो गुरुदेव के चरणों में झुकना चाहिए महाराज. ही ताकद आहे महाराज. गुरुचं पाठबळ असं आहे, श्री गुरु सारिखा आस्था पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी, है की नाही. त्याच्यासाठी गुरुचं सामर्थ्य आहे. महाराज एका प्रकारानं मोठ्या महाराजांचं कोणाचंही दर्शन नाही झालं, आपलं कीर्तन नाही ऐकायला भेटलं तरी चालतंय, मात्र गुरुच्या चरणावर नतमस्तक व्हावं. गुरूंच्या का? कारण गुरुच्या चरणावर हे जर तुमचं मस्तक जर लागलं ना त्या चरणाला, काय होतंय? ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहं, तीर्थास्पदं शिववीर्यं चिनुतं शरण्यं, भृत्यार्तिहं प्रणतपाल भवाब्धिपूतं, वंदे महापुरुषते चरणारविंदम. संत पायी माता ठेविता सद्भावे, 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 देने बेटे देवा आपे आप, देने बेटे देवा आप, देने बेटे आपे आप, संत पायी माता ठेविता सद्भावे, संत पायी माता ठेविता सद्भावे, देने बेटे देवा आप, देने बेटे देवा आप, देने बेटे देवा आपे आप, संत पायी माता ठेविता सद्भावे, 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 सद्भावे 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 सद्भावे. संताच्या चरणावर मस्तक ठेवल्यानंतर महाराज बस सगळं जिंकलं, सर्व पाहितलं, परमार्थात जिंकलं महाराज. त्याच्यासाठी महाराज गुरुच्या चरणावर नतमस्तक झालं पाहिजे. गुरुच्या कारण चरणावर जर गेले तर हीच तर खरी भक्ती आहे, हीच तर खरी मोठी आहे भक्ती. भक्त भगवंत गुरु चतुर नाम वफु एक, इनके पद बंधन किए नाशत विघ्नाने. अनेक स्वरूपाचं तुमचं विघ्न दूर करायची ताकद जर असेल तर फक्त गुरुच्या चरणावर आहे. विठाला विठाला ते गुरु सहजासहजी सहज स्वरूपाने मिळतात. मी भक्त मला मधलं एक दृष्टांत सांगत असतो. मामा चलत चलत महाराज विचार केला तर तुम्ही जर गुरुवर नितांत श्रद्धा ठेवत असाल तर निश्चित रूपाने तुमचे भगवंत तुमचे मनोरथ मनोकामना पूर्ण करते. एक वेळेस देव कसा मिळते बघा, देव आपोआपच घरामध्ये येते, कुठंच जाण्याची गरज नाही. नलगती सायास जावे मनांतरा, सुखे येतो घरा नारायण. बसल्या बसल्या घरी देव मिळते महाराज. पण तसंच तशी भक्ती व्हावं. तेने भेटे देव आपे आप, तेने भेटे देव आपे आप,
तेने भेट देव आपे आप तेने भेटे देव आपे आप मागी माता देवीचा सद्भावे संता मागी माता देवीचा सद्भावे संता बाई माता देवीचा सद्भावे संता बाई माता देवीचा सद्भावे तेने बेटे देवा पे आपा तेने बेटे देवा पे आप तेने भेटे देव आपे आप तेने भेटे देव आपे आप 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 आपोआप देव भेटते देव भेटते महाराज पण कधी भक्ती तुमची दृढ जर असेल तर निश्चित रूपाने देव भेटते महाराज पती पत्नी होते आता धन लय असलं म्हणजे परमार्थ होते अशातला भाग नाही खूप लोक धन आहेत या जगामध्ये महाराज धनवानाची कमी नाही है की नाही लय संपत्तीवाले लोक आहेत लय पैसेवाले लोक आहेत पण परमार्थ होईल त्याच्याकडून पुण्य होईल याची गॅरंटी आहे का महाराज अहो जसे आले तसे लय लोक गेले हो आहे महाराज त्या पशुपक्ष्यामध्ये प्राणी मात्रामध्ये जीवन जर विचार केला तर महाराज बस त्यांच्यामध्ये त्याच्यात फरकच राहिला नाही जसं आलं नाही पादचारी मनुष्य परी कुत्री मनुष्य परी कुत्री कुत्री मनुष्य परी कुत्री मनाची पायदारी मनुष्य पारी कुत्री 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 मनुष्य परी साधी नारायण नाही तरी नाही तरी नमशोरी मनातारी स्वामी नारायण नाही तरी नमशोरी लगेतरी गेलं पसोरी लगेतरी गेलं पसोरी वा वा विठाला 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 मनुष्य महाराज परमार्थ करणं कर्म सत्कर्म करणं हे मनुष्य जन्मामध्ये महाराज विचार केलं तर आणि नाहीतरी या 84 लक्षणीमध्ये अनेक जीवात्मा आहेत 84 लक्षणीमध्ये क्या बात है? तेरे जैसे लाखों आए लाखों इस माटी ने खाए रहा नाम नाम निशान रे बंदे झूठी तेरी शान मत कर तू अभिमान रे बंदे झूठी तेरी शान 9 भी मर गए 10 भी मर गए सहस्त्र 88 अरे 33 कोटी देवता मर गए पड़े काल की। अरे आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला देखत देखत तो ही आज मेला पंजा मेला आज मेला पंजा मेला पंजा मेला पंजा मेला आज मेला पंजा मेला आज मेला पंजा मेला बाप बसना मेला उठा 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 दादा उठला उठा उठा जागा पाठी बयाले मोठे जागा पाठी बयाले मोठे अरे उठला 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 जागा पाठी बयाले मोठे 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 बयाले मोठे मोठे किती गेले महाराज विचार केला तर. परंतु जाण्या जाण्यामध्ये बरेचसे फरक आहेत संत महात्म्याचं जाणं वेगळं जीवात्म्याचं जाणं वेगळं आणि परमात्म्याचं जाणं वेगळं इथं आलंय इथं आलं तो जाणं निश्चित रूपाने मग चांगले चांगले महाराज लंकाधिपती रावणासारखे नाही टिकले तर बस आमचे तुमची काय ताकद आहे त्याचे मनोरथ पूर्ण झाले नाही तर तुमचे आमचे काय मनोरथ पूर्ण होणार आहेत महाराज प्रसंग सांगत होतो महाराज देव कसा भेटते घरामध्ये बसल्या बसल्या देव मिळते तशी भक्ती तुमची दृढ असाय पाहिजे दृढ
दृढ भक्ती जर असेल तर निश्चित रूपाने जगाचा विठेवरचा पांडुरंग परमात्मा तुम्हाला भेट देण्यासाठी येते. दोन पती पत्नी होते, योगायोग लेकरू बाळ नव्हतं, मूल बाळ नव्हतं म्हणून महाराज मालकीनबाई मालकाला सहजच म्हणली, मालक आपल्याकडे एवढं धन आहे, एवढी संपत्ती आहे, एवढं ऐश्वर आहे, काय करायचं हे, कुठं करायचं, शेवटी आपण असं काहीतरी सत्कर्म करू की जेणेकरून हे सगळं आपल्या सोबत येईल. काय हे जेणेकरून हे संपूर्ण सोबत येईल आपल्या. मग काय सुरुवात केलं दोघांना महाराज, दोघांना एकच नियम चालू केला महाराज, आपल्या घरी आल्यानंतर वैष्णव वारकरी संत महात्मा उपवाशी गेला नाही पाहिजे. काय नियम लावला, आणि नियम लावलेला महाराज नित्य नियम असा हो जीवनामध्ये, सकाळी कमीत कमी स्नान झालं, आंघोळ झाली, गण लावला घरी, तर कमीत कमी हनुमंतराच्या दर्शनाला यायचा, हे तरी नित्य नियम असा. वाया मनुष्य पण भार वाये तो वर्षभ, वाया मनुष्य वाया मनुष्य पण भार वाये मनुष्य पण वाया गेलं नाही पाहिजे विचार केला तर महाराज. भगवंताचं चिंतन, भगवंताचं नामस्मरण. महाराज दोघा पती पत्नीला नियम लावला, रोज जेव घालू लागले. जेव घालता 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 महाराज विठेवरचा मालक होता, विठेवरचा मालकानं सहजच विचार केला, आपला कधी नंबर लागेल या घरी, कुठं जिथं परमार्थ व्हायला, जिथं जर पाहितलं अन्न धान्य, पाहितलं अन्नदान व्हायले. जगातलं सर्वात संतांचं सगळ्यात मोठं धन येतंय अन्नदान. देवा मोठे महाराज सहजच म्हणायचे, कोणी पाया पडलं पाठी हात टाकायचे, जेवण. कोटी कुळाचे मोये उदर, एक सीता दिदली आंड, होय कोटी कुळाचे उदर. एक सीता दिदल्या अन्न, कोटी कुळाचे मोये उदर. इथे एक सीता दिदली आंड, होय कोटी कुळाचे उदर. कोटिया केले पूर्ण, ऐसे महिमान या तीर्थाचे. कोटिया केले पूर्ण, ऐसे महिमान या तीर्थाचे. क्या बात आहे. आता काय त्रिवेणी संगमचे महाराज. एक शीत जरी दिलं तर महाराज संपूर्ण कोटी कोटी कुळाचा उद्धार होते महाराज. अन्नदान आहे महात्म्याचं, हेच वर्णन असते महाराज. भोजन केलं का, जेवण केलं का महाराज, यज्ञ. आणि यज्ञ खरंच मुखात, हे मीच नाही, वेद वाक्य. तुम्ही वेद जर उघडून बघितलं तर वेद सुद्धा सांगते, ब्रह्मदेवाचा वेद. हरि ओम चंद्रमा मनसो जातो चक्षु सूर्यो अजायता, श्रोत्रात् वायुस्य प्राणस्य मुखाद अग्निर्जायता. हरि ओम तत्सदिति सूत्राचे ते सार, हरि ओम तत्सदिति सूत्राचे ते सार. हरि ओम तत्सदिति सूत्राचे विचार, हरि ओम तत्सदिति सूत्राचे विचार. हरि ओम दत्त अनुदात, हरि ओम दत्त
कृपेचा सागर पांडुरंग कृपेचा सागर पांडुरंग हरि ओम तत्सत उदात अनुदात हरि ओम तत् उदात अन्नदान केल्याचा परिणाम आहे महाराज. हे उदार अंतकरणानं जर अन्नदान होऊ लागलं ना बस देव प्रसन्न होते. देवाला वाटलं मला ह्यांच्या घरी कधी योग लागल आणि योगायोग महाराज माणूस कुठपर्यंत धावपळ करते जान जवान आहे तोपर्यंत माणसाचे हात पाय मस्त आनंदानं चालतात महाराज. जसं जसं वय कळलं आता तिकडे जास्त जायची गरज नाही महाराज. विचार केला तर 50 संपलं की मामा काय लागते 51 वनाकडच्याला माणसाला तिसरा इशारा मिळते का नाही. आश्रम किती आहेत 4 ब्रह्मचारी गृहस्थ वानप्रस्थ आणि संन्यास. 50 संपलं की वनाकड निघालं पाहिजे पण वनाकड निघालं भगवंताचं भजन केलं पाहिजे. भजन करता 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 महाराज संपूर्ण बस हातपाय थकले. मालकीनबाई सहजच मालकाला म्हणली दृष्टांत थोडा लक्षात राहू द्या प्रमाणासहित सहित महाराज. मालकीनबाई म्हणली मालक सेवा करायला खूप आनंद मिळाला खूप पाहितलं बस मस्त वाटायले पण योगायोग आता हातपाय थकलेत आता काय करू म्हणली. एखादं लेकरू बघा की म्हणली 10-12 वर्षाचा हाताखाली लेकरू बघा म्हणल्यावर महाराज जगाच्या विटेवरच्या मालकानं हे शब्द कानावर पडतात म्हणले काही हरकत नाही म्हणले. लागला नंबर म्हणले आपला नंबर लागला म्हणले महाराज. पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा पाहितलं पितांबर बदललं सगळे कपडे बदलले बस निघाले. खाली आले महाराज यांच्या जवळ आले. 10-12 वर्ष असंच मंदिरात जात असताना महाराज सहजच म्हणले बाजूला बघितलं ए बेटा कोणाचं आहेस म्हणले एकटाच आहे एकटा जीव सदाशिव महाग पुढे काय नाही म्हणले एकटाच आहे म्हणले. मग कोणतरी असं काय नाव आहे म्हणले अंतर्यामी नाव आहे. काय नाव आहे म्हणले अंतर्यामी. नाव तर चांगलं आहे म्हणले. चला म्हणले काय हरकत नाही पण एक आहे म्हणले आमच्या इथं सेवा करा येतोस का म्हणले ते तर माझ्या रक्तामध्ये लिहिले म्हणले सेवा करायचं काय हरकत नाही म्हणले पण एक आहे तुझं वेतन काय असेल पेमेंट काय असेल म्हणले पेमेंटची काय गरज आहे एकटा आहे म्हणले फक्त 4 टाइम जेवाय झालं बस झालं म्हणले एवढंच असू दे म्हणले. जेवायला म्हणल्यावर काय कमी आहे म्हणले. चला देवानं दिलेलं भरपूर आहे ऐश्वर्य म्हणले. चल महाराज नेलं त्याला सेवा करायला लागले. देव कोण जगाचे मालक सेवा करायला लक्ष द्या माईबाप. सेवा करायला 1 वर्ष नाही 2 वर्ष नाही संपूर्ण 12 वर्ष झाले पण देवाने एक शर्त ठेवली होती म्हणले ज्या दिवशी तुम्ही माझ्या जेवणाचं काढताल त्या दिवशी मी तिथं राहणार नाही. महाराज एवढा शब्द महाराज मालकीनबाईला सांगितला होता. मालकीनबाईनं सुद्धा महाराज तो शब्द 12 वर्ष टाळला पण योगायोग आमच्या पायीतलं माय बाप्पाच्या पायीतलं माईच्या कुठं पोटात काय राहतंय. माय सहज शेजारणीच्या घरी गेल्या म्हणली ते आमचा सेवक आहे ना कोण ते अंतर्यामी त्याला खायला प्यायलाच जास्त लागत आहे काम लय करते काम एवढं करतंय म्हणली सेवा आलेले सगळं पटपट आवरून टाकते मात्र जेवाय जास्त लागत त्याला महाराज एवढं म्हणण्यास आणि जगाचा मालक पळून जाण्यास एकच झालं. अंतर्ध्यान होण्यास एक झालं. संध्याकाळी मालक आले ह्या टायमाला हातपाय धुतले फ्रेश झाले 3 ताट लागत होते. मुलासारखं प्रेम लावायचे पुत्र व स्नेह करायचे महाराज. कारण पित्याचं पुण्य पित्याचं तिथं स्थिती असते महाराज त्यालाच बाप म्हणले जाते. मामा काय म्हणले जाते बापाचं कर्तव्य काय बाप करी जोडी लेकुराचे ओडी आपुली कुरवंडी वाढवणी शेतामध्ये माझी खोप तिला बोराटीची झाप तिथे राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप लेतो अंगावर चिंद्या खातो मिरची भाकर काढी उसाची पाचट जगी मिळाया साखर जगी जय हो मिळाया साखर घडीभर तू थांब जरा
अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर उरामंदी माया त्याच्या काळ्या मेघवानी दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला पट्टामंदी आसू जरी कनावा कला घडीभर तू थांब जरा ऐक त्याचे दापर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर हे बापाचं दायित्व आहे. ज्याचा बाप संपलाय ज्याचे माता पिता संपले त्याला विचारा महाराज या जगामध्ये सगळं काय मिळतंय पण माता पिता जर संपले ते माता पिता पुन्हा पाहायला भेटत नाही. माया बाप गेले दोन्ही आता उरले नाही कोणी आता उरले नाही कोणी आई गेली बाप गेला आता सांभाळी विठ्ठला विठ्ठला माय बाप गेले दोन्ही माय बाप गेले दोन्ही माय बाप गेले दोन्ही माय बाप गेले दोन्ही आता सरली माझी वाट आला प्रपंचाचा विट आला 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 प्रपंचाचा विट आता उरले नाही कोणी आता उरले नाही कोणी बाबा हे बाबा गेले कुण्या गावा बाबा रे ए बाबा 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 हे बाबा बाबा रे बाबा दोन्हीकडून आला वीट आता माझी सरली वाट हे
बाबा गेले कोण्या गावा बाबा गेले कोण्या गावा बाबा त्याचे माता पिता संपले, त्याची स्थिती आहे. त्याच्यासाठी महाराज अनाथ आश्रमाने बघितलं ना. कधी कधी महाराज जाऊन बघत जा, माणसाला जीवन जगण्याची स्थिती निर्माण होते. सगळं मिळतंय पण माता पिता एकदा गेले, माता पिता दिसत नाही. ही ताकद आहे महाराज. त्याच्यासाठी माता शास्त्र सुद्धा सांगते, मात्र देव भव पित्र देव भव आचार्य देव. माता पित्याची सेवा करा. कारण का जगाच्या मालकानं सेवा केली, जगाच्या मालकाची सेवा केली म्हणून मिळाला. महाराज ह्या पती पत्नीनं महाराज निळोबाऱ्यासारखंच अनुष्ठान धरलं. यांनी सुद्धा काही खाल्लं नाही महाराज. मालकाला ताट वाढलेलं, मालकानं ताट बाजूला सारलं होतं आणि ताट बाजूला सारून सांगितलं, जोपर्यंत माझा अंतर्यामी येणार नाही ना तोपर्यंत मी जेवण करणार नाही. आता मालकच जेवण गेले तर मालकीनबाई कशा जेवतील? त्या काय आमच्या मालकीनी थोडी आहेत? आम्ही घरी जायच्या आधी जेवून बसतात हनुमंतराव, आणि असं तर तोंड करून बसतात. घंटा जात मध्ये. पण पतिव्रता स्त्रीचा नियम असते, मालकाला जीव घातल्याशिवाय जेवण केलं नाही पाहिजे. आतापर्यंत केलं असलं तर केलं ते गंगाला मिळालं, पण इथून पुढे तरी मालकाचं जेवण झाल्याशिवाय जेवण केलं नाही पाहिजे. मालकच जेवत नाही, मालकानं ताट बाजूला सरलं, मालकिनीनं ताट बाजूला सरलं. असं 14 दिवस झाले. महाराज जगाच्या मालकाला चिंता लागली, अन्नाचा कण नाही, पाण्याचा थेंब नाही. स्वतः जगाचा मालक स्वयंभू खाली आला. उठा, तुमच्या घरी सेवा होऊ लागली. माझे वैष्णव वारकरी जेवू लागले. कारण साधो हृदयम मय्यम, संतांचं हृदय माझं हृदय. एक प्रकारानं माझा अपमान सहन केला तर मला चालेल, पण माझ्या भक्तांचा, माझ्या साधूचा जर अपमान केला तर मला सहन होत नाही म्हणले. त्याची सेवा होऊ लागली. म्हणून महाराज देव भेटायला आला. हे सांगायचं तात्पर्य हीच खरी भक्ती. महाराज मार्ग दाऊनी गेले आधी, दयानिधी संतते तेनेची पंथे चालू जाता. न पडे गुंथा कोठे काही विठोबार. न पडे गुंथा कोठे काही. माणसाच्या जीवनामध्ये कुठंच गुंता पडत नाही, पण परमार्थ तसा पाहिजे तुमचा. परमार्थामध्ये महाराज सहजी परमार्थ होत नसते, करावं लागते. ते भगवंताचा परमार्थ करायचा. प्रपंच सहजी होत असते. संत महात्मे ह्याच्यामध्ये आहे की नाही, निर्लिप्त आहेत ह्या मायाजाळमध्ये. परंतु मायाजाळमध्ये असून त्याच्यासाठीच म्हणले गेलेले, माया को सब कोई भजे, माधव भजे न कोई. जो कदापि माधव भजे तो माया तेरी होय. हे सांगायचं तात्पर्य भगवंताचं. निळोबारायांनी सुद्धा संतांचं हृदय किती काय महाराज भागवत शास्त्रामध्ये वर्णन आलेले. तितिक्षतः कारुणिका सुहृद सर्व देही नाम. हे संतांचं हृदय. मृदु समागे नवनीता
संत दयावंत आहेत, कृपा सिंधू आहेत. त्याच्यासाठी माखणापेक्षाही कोमल अंग जर असेल तर साधवांचं संतांचं हृदय. निळोबारायांनी सांगितलं अभंगाच्या शेवटच्या चरणातून. नीळमणी आईचे संत, नीळमणी आईचे संत. निळामणी ऐसे संत कृपावंत सुख सिंधू तेनेची पंथे चालो जाता
न पडे गुंथा कोठे काही अशा स्वरूपानं आपल्या आमच्या तुमच्याही जीवनामध्ये कुठेही इथला अडथळा येणार नाही. संत महापुरुषांना शरणांगत जा. संतांचं इथलं जे मार्ग दाखवलं त्या मार्गाने चालण्याचे प्रयत्न करत राहा. महाराज हेच आहे परमार्थ. परमार्थ काय महाराज, तुम्ही 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण जरी काढले, 4वेदी जाण शाही शास्त्रे कारण 18 ही पुराण हरिशी गाते. सर्वांचं एकमत बहुमत. धाव पाहितलं धावत्या वेगामध्ये सेवा करण्याचा प्रयत्न केला. आज जो आनंद घेतला खरा विचार जर केला तर महाराज अमृताहुनी गोड आहे की नाही. ही ताकद आहे, हे सामर्थ्य आहे, आपल्याच परिसरातले वैभव आहेत. महाराज आमचे कैलास महाराज फरकंडेकर आहेत आणि आपलंच वैभव संगीत विशारद स्वरत्न महाराज भजन सम्राट. खरंच काय ईश्वराची देण आहे महाराज. आवाजामध्ये एवढा गोडवा एवढी मधुरता या दोन्ही महापुरुषांच्या बाईतला. मी म्हणलं आज विचारच करायचं काम नाही, त्यांना चाल झाल्याच म्हणलं एका बाजूनं रथी महारथी आहेत महाराज. असे गान गंधर्व हे सहजासहजी महाराज सर्वांनाच ईश्वराची देण असते अशातला भाग नाही. आपल्याच परिसरातले वैभव असणारी बालासाहेब मामा सुरेगावकर एकदा जोरदार टाळी होती महाराज. या दोन्ही महापुरुषांच्या नावानं सर्व गुणीजन भजनी मंडळी आहेत. मृदंगाचार्य आमचे हनुमंत महाराज नावाप्रमाणे त्यांनी मृदंग बी तसा सुंदर गोड वाजवला महाराज. एकदा जोरदार टाळी होत्या महाराज. इकडून आमचे दादाराव महाराज वापटीकर आहे की नाही पहिले ते महाराज गोड. सर्वांचे साथ महाराज. एकदा जोरदार दत्ता महाराज कुरुंदेकर त्यांनी आणलेला हा परम पावन योग. सर्व गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहेत. पंचकृषीतील जमलेली भावी भक्त मंडळी सर्वांच्या चरणावर नतमस्तक. पळसगावची मंडळी आली त्यांनाही मनापासून धन्यवाद. भगवान बाबा भगवान महाराज मरसुळकर भूमिपुत्र महाराज त्यांनाही पाहितलं बस निश्चित रूपानं बस. निळामणी ऐसे संत कृपावंत सुखसिंधू तेची पंथे चालू जाता न पडे गुंथा कोठे काही. धावत्या वेगामध्ये सेवा करण्याचा प्रयत्न केला. बोलण्याच्या ओघामध्ये बरेचसे अपशब्द जातात. बोलिले लेकुरे वेडे वाकुडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही शुद्ध. झालेली सेवा महाराजांच्या चरणी समर्पित करून वाणीला इथंच पूर्ण राम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली नागराज माऊली